गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजलेले आहेत 5 आणि आम्ही आता निघणार आहोत बांगड्या ती घ्यायला पंचमीच्या सणाचं. तुम्हाला बांगड्या भरायला इथं आमच्या घराजवळच आहे ती बाई, म्हणजे दुकान आहे, तिथे जाऊन बांगड्या भरता आईला. तो टिटो तर आता बांगड्या घेऊन आम्ही निघालो घरी. काय करे बिलू A few moments later. तर आम्ही आज स्वयंपाक वरी करत आहोत. बघा हो का, आई करायला स्वयंपाक आणि मी ह्याला घेऊन बसले. ही लई सत्वाला आज दिवसभर. संडे स्पेशल आहे. तोंडात घाल नको. आई आता मस्तपैकी भाकरी बनालेत आज. चुलीवरची भाकर खायला तुम्ही पण या आमच्या घरी. तिकडं आराम चालू आहे. आम्हाला खाली करू वाटणं गेलं की वरी असं जीवन करतं. कर म्हणून तेवढंच. आम्हाला कुठं बाहेर बी जायची गरज नाही. शेताकडे ती पण शेताकडे बी लई मजा येते आणि असं वरी पण स्वयंपाक करायला लई मजा येते. तुम्हाला पण चुलीवरचं जेवण आवडत असलं तर कॉमेंट करून सांगा. या आमच्या घरी जेवायला. नसते जाळ लागत नसते. एकदा जर पेटलं तर पेटते चांगलं, नाही तर नाही लागत. चुलीवर जर स्वयंपाक होत असेल मग याचा सुगंध तर लई भारी ते खूप मोठे असते. टिटू पण भाकरी करायला खाली. कंप्लीट झालेला आहे. काय काय केलं माहिती आहे? मटणाचा रस्सा, मटणाची भाजी, भाकरी आणि ह्यांच्यासाठी काय की रसम राईस. आणि एकदम मस्त झालेला आहे स्वयंपाक आमचा. आता जेवण करणार आहोत. आम्ही आता वरी चालव. खाली आलं तर सामान न्यायला जेवणाचं आणि आता वरी निघालो लगेच. पप्पा भाजी ती कसं झाली?
लेकिन आपको जल्दी फैसला करना होगा, इस जगह की काफी मांग है। चांगलं झाले ओ जरा नजर तो खात देखिए। नाही ना बारकावे. क्या बात है, बहुत ही खूबसूरत बिल्डिंग है, त्याला बोल बहुत ही मॉडर्न और स्लीक है। ये तो पता है यहाँ की हवा बहुत ताजा है। और ये थोड़ा अटक गया लगता है। बोला हो सकता है। काय तर आता जेवण करून खाली आलेला आहोत आम्ही. आता खूप थकवा आलाय, वरी सामान नेणं खाली आणणं. जेवण एक नंबर झालं तर जेवण आमचं फुल झालेलं आहे. आणि आता आम्ही झोपणार आहोत. आतरून पल्ले सगळं झाले, लिगरू पण झोपलंय. आजचा ब्लॉग इथे चेंड होत आहे. बाय. आणि आता झोपायचं नाही, आम्हाला मेहंदी काढायची आहे उद्याच्या सणासाठी. बाय गाईस. बाय करा. बाय.